नायब तहसीलदार अनिल ब्रह्मे व मंडळ अधिकारी यांचे रेती वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। मौद तालुक्यातील कोंडामेंढी, भांडेवाडी, पिंपळगाव, महालगाव, श्रीखंडा, अरोली या गावात रेतीचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचं दिसून येते। ट्रॅक्टर मालकांना महसूल व पोलीस विभागाचा धाक राहिलेला नाही। पोलीस विभागाचे पेट्रोलिंग पथक फक्त नावालाच आहे का काय हा प्रश्न निर्माण होतो। वाहन चालक हे कोणत्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात किंवा कारवाई प्रसंगी अधिकारी यांच्यावर दबाव आणतात। मंडळ अधिकारी गोपाल फुल उंबरकर हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात। त्यांचे पथक कधीच फिरताना दिसत नाही। उडवाउडवीची उत्तरे देतात, याविषयी ते गंभीर नाहीत। परिसरातील अडेगाव, बर्डेपार व इतर गावातील मुरुम उत्खननकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाही। नायब तहसीलदार अनिल ब्रह्मे हे त्यांनी त्यांचे क्षेत्रातील रेती व मुरुम वाहतूक उत्खनन व वाहतूक संबंधी कार्यवाही केलेली नाही। त्यावरून ते मॅनेज झाले का अशी परिसरात चर्चा आहे। नायब तहसीलदार अनिल ब्रह्मे हे महसूल मंत्री यांचे जवळचे नातेवाईक असल्याचं कळते। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।